कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। महावितरणचा लाचखोर अधिकारी जाळ्यात, नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई। वीज दरवाढीचा व्यावसायिकांना शॉक, वीज दरवाढी विरोधात रत्नागिरी व्यावसायिक आणि उद्योजक एकवटले। मुंबईनंतर आता अलिबागमध्ये देखील मनसे आक्रमक, दुकानदाराकडून मराठी माणसाला चेतवणारा स्टेटस, मनसे कार्यकर्त्यांनी दुकानदाराला विचारला जाब। आणि एपीएमसी मार्केट स्थलांतरित होण्याची शक्यता, मार्केटच्या स्थलांतराला व्यापाऱ्यांचा मात्र विरोध। पाहुयात सविस्तर वृत्त। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये पेन मंडळ कार्यालयात कार्यरत असलेल्या उपअभियंता संजय जाधव यांनी तक्रारदाराकडे पोल शिफ्टिंगसाठी 25,000 रुपयांची लाचेची मागणी केली होती। तडजोडीनंतर ही रक्कम 15,000 रुपयांवर आली। तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली। नवी मुंबई लाचलुचपत विभागाने योजनाबद्ध पद्धतीने सापळा रचत मंगळवारी 8 जुलै रोजी लाचखोर उपअभियंता संजय जाधव यांना 5,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे। ही कारवाई पेण परिसरात करण्यात आली असून आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजतं। नवी मुंबई लाचलुचपत विभागाच्या यशस्वी कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वचक बसण्याची शक्यता असून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याचा मार्ग खुला झालाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुंधती येळवे, विशाल अहिरे, प्रमिला विश्वासराव, उमा बासरे, निखिल चौलकर, योगिता साळके यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, अँटी करप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्र ठाणे यांच्या मार्गदर्शनात केली आहे। सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचेत की बंद पाडायचेत हा प्रश्न पडला असून शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळली आहे। आता व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ येणार का? इतकी दरवाढ गेली आहे असे सवाल उपस्थित करत रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वीज दर वाढीविरोधात एकवटलेत। जिल्ह्यातील व्यावसायिक, उद्योजक, व्यापारी, हॉटेल असोसिएशन तर्फे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांना निवेदन देण्यात आलं। निवेदन देण्यासाठी अभा अक्षय ऊर्जा संघटनेचे जिल्हा संचालक ऋषिकेश कोंडेकर, वसीम नाईक, रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, फेडरेशन ऑफ रत्नागिरी जिल्हा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे केशव भट, लघु उद्योजक असोसिएशन दिगंबर मगदूम, रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे सचिव धनेश रायकर, उत्तर रत्नागिरी उद्योग असोसिएशनचे अनिल त्यागी, लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनचे आंबरे, दापोली औद्योगिक क्षेत्र उद्योजक असोसिएशनचे अरुण नरवणकर आदी उपस्थित होते। शासन एका बाजूला म्हणतंय की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात किंवा हॉटेल इंडस्ट्रीला आम्ही कमर्शियलचा दर्जा आता दिलेला नाही, आम्ही तुम्हाला इंडस्ट्रियल दर्जा देतो। पण आजची स्थिती अशी आहे की आजही आम्हाला जी MSEB कडनं बिलं येतात ती कमर्शियलच्याच रेटने येत आहे। हा जो आम्हाला अधिकचा भार पडतोय याच्याबद्दल शासन कुठेही गंभीर नाहीये, याच्याबद्दल दखल घेत नाहीये। घोषणा अतिशय सुंदर हे सरकार करतं, त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे। पण घोषणाचं इम्प्लिमेंटेशन बघायला गेलो तर ते होत नाही। आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी रेट्स कमी केलेत, MSEBचे आम्ही रेट्स कमी केलेत, पुढच्या 5 वर्षात ते आणखीन कमी होणार आहे। ते कसे कमी होणार आम्हाला माहित नाही, कारण आमच्याकडे मात्र इलेक्ट्रिकल शॉक देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने हेच सरकार करत आहे, याची आम्हाला खात्री आहे। कारण त्यांनी 100 ते 300 युनिट्स पर्यंत साठी म्हणून जे काय एक 3-4% रेट्स कमी केलेले आहेत ते कागदोपत्री दिसत आहेत, ती चांगली गोष्ट आहे। गरिबांसाठी ते केलं, आम्ही तुमचं अभिनंदन करतो। पण त्याच्यानंतरच्या ज्या स्लॅब्स आहेत 300 ते 500, 500च्या अबव, त्याच्यानंतर 20 किलोवॅटचे LTचे कस्टमर्स, नंतर STचे कस्टमर्स, यांचे जर आपण तुलनेने बघितलं तर त्यांना केवळ फासावर चढवणं एवढं एकच त्यातून वाक्य दिसतंय, दुसरं मला कुठलंही वाक्य दिसत नाही। तेव्हा शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी, त्यांनी स्वतः या आयोगाशी चर्चा करावी आणि ही जी एक
चुकीच्या पद्धतीने होणारी जी दरवाढ आहे ती थांबवावी, एवढी मी शासनाला या निमित्ताने नम्र विनंती करतो. महाराष्ट्रात तयार झालेला जो उद्योगातून जो माल तयार झालेला आहे त्याची किंमत साहजिक जास्त राहणार आहे आणि ती जास्त राहिलेली किंमत त्याला बाजारपेठेत जर कोण घेणार नसेल तर महाराष्ट्रात उद्योग टिकतील का? उद्योग इथे जे आहेत ते आत्ताच घटका मोजत आहेत, काही शेवटच्या घटका मोजत आहेत आणि त्या उद्योगांना नवीन येणारे उद्योग सोडाच, पण जे आहेत ते उद्योग आहेत त्यांचं सर्वायवल इथे पणाला लागलेला आहे. त्याच्यामुळे याचा आम्ही संपूर्ण निषेध करतोय आणि हे दरवाढ ताबडतोब मागे घ्यावी असं सरकारला आमची विनंती. सर, फेब्रुवारी पासून हे चालू आहे. MYT पिटिशन हे फेब्रुवारीमध्ये MARC कडे दाखल झालं होतं. त्याच्यामध्ये 28 मार्चला पब्लिक हिअरिंग झाले आणि पब्लिक हिअरिंग मध्ये सगळ्या गोष्टी MARC ने ऐकलं, दखल घेतली. पण आता MECP ने कुठेतरी U-टर्न घेतलाय. ते जे काही दखल घेतलेले पॉईंट होते ते आता फायनल ऑर्डर मध्ये कुठे दिसतच नाही. म्हणजे ते बेनिफिट्स कुठे पास ऑन झालेलेच नाहीये. इव्हन त्याच्यामध्ये असं पण एक नियम होता की जे 10 किलोवॅट ते 20 किलोवॅट मध्ये जे रेसिडेन्शियल कन्झ्युमर आहेत त्यांना पण TOD कुठेतरी लागणार होता. म्हणजे त्यांना पण टायमिंग वाईज, युनिट वाईज त्यांना रेट बदल होणार होतं. ते फक्त त्यांनी वगळता बाकी काही त्याच्यामध्ये बदल झालेला नाहीये. म्हणून हा साहेब महाराष्ट्र राज्यासाठी हा मोठा सेटबॅक आहे आणि ह्याच्यामध्ये लोक खूप त्रासणार आहेत. आज आपण जर याची दखल नाही घेतली तर उद्या आपल्याकडे काही संधी राहणार नाही. म्हणून जे काही MECPचे ग्राहक आहेत ते मला असा अंदाज आहे की कुठेतरी 6-7 कोटी, एशिया खंडातला हा मोठा MECP डिस्कॉम हा सगळ्यात मोठा डिस्कॉम आहे. तर 7 कोटी लोकांना ह्याचा झटका बसणार आहे. शेवटच्या टप्प्यावर न्यायालयात लढावी लागेल. हो, आता आमच्या ऑल इंडिया रिन्युएबल असोसिएशनचे जे सतीश सुरी साहेब आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांच्या टीमने याच्यामध्ये 1 तारखेलाच कोर्टाकडनं स्टे घेतलेला आहे आणि तो 14 तारखेपर्यंत आपल्याला स्टे मिळालेला आहे. तर हे लढा चालू राहणार आहे. आपण याच्यामध्ये नक्कीच सोलर इंडस्ट्री म्हणून आपण नक्कीच पुढे राहणार आहोत. सर्वसामान्यांपासून उद्योजक सर्वांच्याच खिशाला चाट बसणार आहे. 100% साहेब, 100%. मुंबईप्रमाणेच आता अलिबागमध्ये देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबईच्या मीरा रोड परिसरात परप्रांतीय व्यावसायिकांच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्याकडून सकाळपासून मोर्चा काढण्यात आला. याच दरम्यान असाच एक धक्कादायक प्रकार अलिबागमध्ये देखील घडलाय. अलिबाग बाजारामधील एका परप्रांतीय दुकानदारानं आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर मराठी माणसाला उद्देशून चेतावणीवजा मेसेज ठेवला होता. याची माहिती समजताच मनसेचे तालुकाध्यक्ष सिद्धू म्हात्रे आणि तालुका सचिव विनायक पालेकर यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी थेट त्या दुकानात जाऊन संबंधित दुकानदाराने आपल्या चुकीची कबुली दिली आणि महाराष्ट्र सैनिकांची माफी देखील मागितली आहे. मुंबईमध्ये जातो ना, मुंबई में नहीं, मुंबई में बारिश क्यों नहीं आ रही? रेन ने कहा कि टिंगल करतोस काय मराठीची? तू टिंगल करतोस मराठी? हा, विटंबना झाली का? भाषेची विटंबना झाली म्हणजे भाषेची एक टिंगल झाली याच्या. आज एका मारवाड्याने जो स्टेटस ठेवला, व्हॉट्सअप स्टेटस ठेवला, त्या मुजोर मारवाड्याने, त्या मारवाड्याला आम्ही सांगितलं, आमच्या मनसे स्टाईलनी काय आहे ते उत्तर दिलं. पण या मारवाड्यांना समजायला पाहिजे की ज्या मातीत खाता, ज्या मातीत राहता, त्या मातीबद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे. तुमच्या त्या भाषेबद्दल, मराठी भाषेबद्दल प्रेम, आदर पाहिजे. जर परत माझ्या मराठीला डिवचण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही मनसे म्हणून काय आहे ते स्टाईलनी उत्तर देऊ. यापुढे सांगतो माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितले अलिबागमधील की जो कोणी मारवाडी, जो परप्रांतीय मराठीबद्दल जो द्वेष निर्माण करेल त्याला आम्ही मनसेचे उत्तर देऊन त्याला चोप देणार हे नक्कीच. आमच्या साहेबांच्यावर आज 100च्या वरती केसेस आहेत. आम्ही आज मराठीसाठी केसेस घ्यायला घाबरत नाही. हे प्रशासनाला पण समजलं पाहिजे. आज सकाळपासूनच मीरा रोडला जे काही प्रकरण चालू आहे, जो मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चानंतर आत्तापर्यंत वातावरण त्याचं तापलेलं आहे. तसंच आम्हाला आज निदर्शन झालं अलिबागमध्ये एक अलिबाग बाजार नावाचं एक दुकान आहे. आता ह्या मारवाड्याने काहीतरी आक्षेपार्ह असं मराठीला खोचक असं, मराठी भाषेला खोचक असं त्याने एक काहीतरी स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला. तर त्याचा आम्ही जाब विचारायला त्याला गेलो होतो. आम्ही त्याला बरोबर धडा शिकवलेला आहे. जो काही मनसेकडून जो काही जाब विचारायचा आम्ही तो विचारून आलेलो आहोत आणि ह्या प्रकारे आमची त्यांच्यावर, अशा लोकांवर करडी नजर आहे जेणेकरून ह्याच्यानंतर पुढे ह्या अशा गोष्टी घडू नयेत. पहिली गोष्ट म्हणजे ह्यांचे हे धंदे आहेत ते 100% मराठी माणसांवर अवलंबून आहेत, पण तरीही आज हे उर्मटपणे अशा गोष्टी करतायत. ह्या गोष्टी करण्यासाठी
त्यांचं हे करतायत त्यामुळे त्यांचा पूर्णपणे आम्ही जाब विचारायला सक्षम आहोत या गोष्टी करायला. मीरा भाईंदरमध्ये मनसेने मोर्चाची हाक दिली, मात्र मराठी माणसाच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांना मध्यरात्रीच्या सुमारास अटक करण्यात आला. यानंतर मोर्चा सुरू झाल्यावर त्यांना सोडण्यात देखील आला. या घटनेचा मनसेचे महाड शहराध्यक्ष पंकज उमासरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका फलकाद्वारे निषेध नोंदवला. त्यांच्या कृतीचं महाड तालुक्यात कौतुक होत आहे. आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मराठीसाठी आंदोलन होत आहे. हे आंदोलन लहान अवघ्या 5 वर्षाच्या मुलावरती जी काही हिंदी सक्ती करत होते त्या विरोधात आंदोलन होतं. त्या आंदोलनाला एक वेगळं स्वरूप आलं. तुम्ही बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली राज्यभाषा म्हणून सगळ्या व्यवहारामध्ये राज्यभाषा म्हणून ही मराठी असावी हा त्यांचा आग्रह होता आणि ती त्यांनी वाढवली सुद्धा. पण आताचे हे राज्यकर्ते हे पूर्ण हे गुजरातचे झालेले आहेत आणि त्यांनी अक्षरशः या महाराष्ट्रातील मराठी माणसाला फसवलेला आहे आणि याच्या मराठी या माणसावरती महाराष्ट्रातील हिंदी सक्ती लागू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या विरोधात आज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन हे केले जात आहे आणि आज मीरा भाईंदरमध्ये जो आंदोलन झालेलं आहे आणि आता जे काय होत आहे हे याची दखल संपूर्ण देशाने घेतलेली आहे. तुम्ही येणाऱ्या काळात हा मराठी माणूस ह्या सरकार विरोधात खूप यापुढे सुद्धा मोठे आंदोलन करेल. रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण नगरपालिकेनं अतिक्रमण हटाव मोहीम दिवसेंदिवस तीव्र केली आहे. गटारे अडवून व्यवसाय करणारे आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी शहरामधील अतिक्रमण हटवत असताना पानाचा व्यवसाय करणाऱ्या महाजन नामक व्यावसायिकावर कारवाई करण्यात आली. यावेळी महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर शेजारी व्यवसाय करत असल्यामुळे या विक्रेत्याचा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप पान विक्रेता करत आहे व माल देत नाही असे उडवाउडवीची उत्तर देत आहेत. सदर माल हा 7,850 रुपयाचा असून पूर्णपणे नाशवंत असल्यामुळे पूर्ण बाद झालेला आहे. त्याचा आता काही फायदा नाही. कारवाई करतेवेळी नगरपालिकेकडनं माझ्या वडिलांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला व अरेरावीची भूमिका नगरपालिकेकडून झाली. यामध्ये संतोषजी शिंदे हे प्रामुख्याने निदर्शनास दिसून आले व हा सर्व प्रकार मंगेशजी पेडमकर यांच्या समोर घडलेला असून सुद्धा त्याच्यावर त्यांचं काही देखील म्हणणं नाही. असाच जर प्रकार राजरोसपणे होत असेल तर आम्ही न्याय मागायचा कुठे. यासाठी मी आपल्या सर्व चिपळूणवासियांना विनंती करत आहे की सदर घटनेसंदर्भात मला सहकार्य करून मला न्याय मिळवून द्यावा ही विनंती. या प्रकरणामध्ये स्थानिक आमदार शेखरजी निकम यांनी सुद्धा लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती आहे. दरम्यान शहरामध्ये वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्यांवर कारवाई होत राहील. पान विक्री करणारे महाजन यांनी ट्रान्सफॉर्मर पासून लांब सुरक्षित ठिकाणी आणि गटारे मोकळी ठेवून व्यवसाय करावा अशा सूचना चिपळूण नगरपालिकेतर्फे देण्यात आल्यात. ऍक्च्युली आपण नगरपालिका हद्दीमधील जे लोक गटरवरती आणि रस्त्यावरती अतिक्रमण केलेले होते त्या सगळ्याच लोकांना आपण गटरच्या मागे जाण्याची आणि ज्यांचे अतिक्रमण असण्याची कारवाई केलेली आहे. स्पेसिफिक कुणालाही असं एक कुठलं तरी टार्गेट किंवा एकच व्यक्ती किंवा आता आपण जसं म्हणलं तसं पानवाला असं काही आपण ऍक्शन घेतलेलं नाही. आपण सगळ्यांना ते सूचना दिलेल्या आहेत आणि आज देखील सूचना त्याच आहेत आणि तेव्हा देखील त्याच दिलेल्या होत्या की गटरच्या मागे जे आहे ते तुम्ही व्यवसाय करायला आमची काही हरकत नाहीये. वास्तविक जे लोक आपल्याकडून हातगाडीचं लायसन्स घेतात त्यांनी वास्तविक तो फिरता व्यवसाय करणं अपेक्षित आहे. बरेचसे लोक एखाद्या ठिकाणी स्टेशनरी भाजीपाला हे विकत असतात पण त्यांनी वाहतुकीला कुठलाही अडथळा आणू नये आणि कुठली उद्या अप्रिय घटना घडू नये अशा प्रकारच्या आपण सूचना दिलेल्या आहेत. आणि आपण जे पानवाल्यांच्या बाबतीमध्ये म्हणताय ते महाजन नावाचे एक व्यावसायिक आहेत. त्यांचे जे व्यवसायाचं ठिकाण आहे ते जर आपण पाहिलं तर तिथं MSCBचा ट्रान्सफॉर्मर आहे. 33 kV ची लाईन आहे माझ्या माहितीस्तव आणि भविष्यामध्ये तिथे काही अपघात झाला तर यांच्या कुटुंबाच्या कुठला तरी सदस्य जो तिथे विकत असतो आणि किंवा एखादा पान विक्रेता कस्टमर त्याच्याकडे घ्यायला आला त्याच्या जीविताला मोठा धोका होऊ शकतो. म्हणून आपण MSCBला देखील याबाबत कळवलं होतं. याच्या आधी देखील आपण MSCBला कळवलेलं आहे आणि त्याला देखील विनंती अशी केलेली आहे की तू गटरच्या मागं आणि कृपया त्या ट्रान्सफॉर्मर पासून तुझा जीव वाचवण्यासाठी आणि कस्टमरचा देखील जीवाला काही धोका होऊ नये म्हणून तू तिथून बाजूला जायला पाहिजे हे खूपदा सांगून झालेलं आहे. आणि शेवटी तो ऐकत नसल्यानं समजून सांगून देखील नाही ऐकलं त्याचं साहित्य आपण जप्त केलेलं आहे.
शहरामध्ये वाहतूक कोंडी टाळावी यासाठी चिपळूण नगरपालिकेने ठोस उपाययोजना सुरू केल्यात. दरम्यान नियम मोडून आणि रस्ता अडवून व्यवसाय करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल अशा सूचना पालिकेकडून देण्यात आल्यात. मुंबईतून नवी मुंबईत स्थलांतरित झालेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आता नवी मुंबईतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. वाशीमध्ये वसलेल्या 175 एकर जागेवरील एपीएमसी ही आशिया खंडातील सर्वात मोठी शेतमालाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. वाढलेल्या शेतीमालामुळे दिवसेंदिवस गाड्यांची संख्या जास्त होऊ लागल्यानं रहदारीस अडथळा येऊ लागलाय. त्यामुळे वाशीतील एपीएमसी मार्केट कुठे स्थलांतरित करता येईल याचा अहवाल महापालिकेनं एपीएमसी प्रशासनाकडे मागितलाय. दरम्यान नवी मुंबईपासून लांब एपीएमसी मार्केट स्थलांतरित करण्यास व्यापारी वर्गाने विरोध केलाय. राज्य शासनाच्या स्तरावरती नवी मुंबई एपीएमसी मार्केट स्थलांतर करायच्या विषयाबद्दल चर्चा चालू आहे. मध्ये वाढवण बंदर इथे मार्केट पालघर येथील वाढवण बंदर जे नवीन डेव्हलप होते तिथं मार्केट स्थलांतर करावं अशी चर्चा सुरू होती. परंतु ते फार लांब आहे. जवळजवळ इथून 240 किलोमीटर लांब असल्यामुळं कोणीही व्यापारी तिथं जायला तयार होणार नाही. ही राज्य शासनाच्या लक्षात आल्यामुळं आता राज्य शासनानं नवी मुंबईमध्ये जे आत्ताचे जे मार्केट आहे इथून 25 ते 30 किलोमीटरच्या परिसरामध्ये 500 एकरमध्ये कुठे जागा आहे का हे शोधायचं काम सध्या राज्य शासनाने विविध सिडको असेल, नवी मुंबई असेल, इथल्या अधिकारी वर्गांना जागा शोधायला सांगितलेली आहे. आणि त्या दृष्टीनं राज्य शासनाची तयारी चालू झालेली आहे. कारण राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल साहेब जेव्हापासून पणनमंत्री झालेले आहेत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी 100 दिवसाचा जो त्यांनी राज्य शासनाने कार्यक्रम जाहीर केला होता त्याच्यामध्ये महत्त्वाचा हा एक निर्णय होता की नवी मुंबईचं इंटरनॅशनल मार्केट तयार करणं. आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा ह्या गोष्टीला म्हणजे मी फळ मार्केटतर्फे बोलत असेल तर आमचा सुद्धा या गोष्टीला तसा पाठिंबा आहे. कारण आत्ता ही जी जागा आहे ही जागा आत्ता आम्हाला फार मोठी कमी पडते आहे. आणि नवी मुंबई हे नुसतं राज्यातला माल येत नसून इथं संपूर्ण भारतातून माल येतो, संपूर्ण जगातला माल येतो. आणि जगातल्या मालाचं उलाढालसुद्धा इथे फार मोठ्या प्रमाणात वाढली असल्यामुळं हे नवी मुंबई हे मार्केट इंटरनॅशनल मार्केट तयार करण्याच्या दृष्टीनं राज्य शासन सकारात्मक झालेलं आहे. आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे. फक्त व्यापाऱ्यांच्या काही मागण्या आहेत. ज्या वेळेला हा व्यापार अजून काही हा प्रश्न व्यापाऱ्यांपुढे आलेला नाही आहे, परंतु ज्या वेळेला व्यापाऱ्यांच्या पुढे हा प्रश्न येईल त्यावेळेला काही आमच्या मागण्या आहेत. त्या मागण्या जर राज्य सरकारने मान्य केल्या तर आम्ही निश्चितपणानं राज्य शासनाच्या या नवीन इंटरनॅशनल मार्केटला आम्ही सकारात्मक आहोत. मुंबई बाजार समिती बृहन्मुंबईतून वाशी या ठिकाणी साधारणतः 30 ते 40 वर्षापूर्वी स्थलांतरित झालेले आहे. 30 ते 40 वर्षापूर्वी इथं असणाऱ्या सुविधा आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्यावेळेसचा व्यवसाय आणि त्यामध्ये आज अखेर झालेली वाढ, वाहनांची संख्या वाढलेली आहे, व्यापार वाढलेला आहे, परंतु जागा मात्र तेवढीच आहे. त्यामुळं व्यापाऱ्यांना या ठिकाणी व्यवसाय करताना बऱ्याचशा मर्यादा येत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये हे मार्केटचं पुनर्विकास करणं आवश्यक आहे किंवा या मार्केटचं स्थलांतरण करणं गरजेचं आहे. या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेकडं मागच्या आठवड्यात बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये हे जे सध्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या अनुषंगानं अहवाल सादर करण्याबाबत आम्हाला सूचित केलेलं आहे. त्याप्रमाणे ज्या काही सध्याची परिस्थिती आहे, एकूण येणारी आवक किती आहे, वाहन प्रवेश किती होतो आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आम्ही त्या अहवालामध्ये नमूद करणार आहोत आणि लवकरच अहवाल आम्ही महापालिकेला सादर करणार आहोत. जागा पाहिलेली आहे. या संदर्भामध्ये व्यापाऱ्यांशी पण चर्चा सुरू आहे, परंतु याबाबत आवश्यक तो निर्णय नंतर घेण्यात येईल. संबंधित सर्व बाजार घटकांची सविस्तर चर्चा करावी लागेल आणि वरिष्ठांची पण चर्चा करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी पेण तालुक्यातील उद्योजक आणि गारगुंडी गावचे प्रकाश झावरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा उद्योजक आणि समाजसेवक राजू पिचिका यांनी खासदार निलेश लंके यांचा सत्कार आणि पाहुणचाट केला. यावेळी चर्चा करताना प्रकाश झावरे यांचे सुपुत्र पियुष हे सध्या अमेरिकेतील शिकागो येथे नोबेल विजेत्या
अर्थतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली PhD करत आहेत त्यांचाही उल्लेख या प्रसंगी करण्यात आला। आपल्या मातीतील माणूस संघर्ष, कष्ट, जिद्दीच्या जीवावर पेण, रायगड येथे जाऊन उद्योग क्षेत्रात, बांधकाम क्षेत्रात मोठं नाव कमावत आहे अशा उद्योजक आणि गारगोंडी गावचे सुपुत्र प्रकाश झावरे यांच्या घरी सदिच्छा भेट देण्याचा योग आला असे उद्गार खासदार निलेश लंके यांनी यावेळी काढले। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।